आज तुम्ही मनोज दादांना भेटण्यासाठी आलेला आहात, काय नक्की मागणी आहे? त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे. मनोज दादांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून करतायत आणि माझी सरकारला विनंती राहील, वेळ प्रसंगी घटना दुरुस्ती करण्याची वेळ आली तरी सर्व पक्षांनी मिळून एकत्र मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन आरक्षण कसं मिळेल ते आता सरकार आणि कायदेतज्ञांनी बसून या करायच्या गोष्टी आहेत. परंतु हा विषय न ताणता लवकरात लवकर आरक्षण आणि मनोजदादांच्या मागण्या पूर्ण कराव्यात सरकार. मात्र चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की मराठा समाज सामाजिक मागास नाही, दलितांना जी अस्पृश्य वागणूक मिळाली तशी मराठा समाजाला मिळाली नाही, EWSचं आरक्षणच खरं आरक्षण आहे. जमिनीवर फिरल्यानंतर लोकांना लक्षात येतं की कशा पद्धतीनं मराठा समाजातील लोकांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत. सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांनी फिरून बघावं काय अवस्था आहे. कागदोपत्री बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकली काय चाललेलं आहे, खाली प्रॅक्टिकली समाज कसा जगतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मनोज जरांगेंची मागणी आहे मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे, तुमची सुद्धा तीच मागणी आहे? मी माझं लेखी पत्र दिलेलं आहे. दादांनी जे मागण्या मागितलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी तशी मागणीही केलेली आहे की गांभीर्याने विचार करा आणि लवकरात लवकर हा प्रश्न संपवा. या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पवार साहेबांवरती टीका केली जाते की पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी. उदय सामंत असं म्हणाले की आधी पवारांनी भूमिका स्पष्ट करावी की OBCतून कसं आरक्षण देता येईल. माझं मत आहे कुठल्याही राजकीय पक्षांनी एकामेकावर आरोप करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून आरक्षण कसं मिळेल ह्याच्यावर चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. पाहतोय की आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो राजकीय पक्षांच्या एकमेकांवरती टीका करण्याच्या ऐवजी सगळ्यांनी मिळून सोडवावा अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यसिंग मोहिते पाटलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.